गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? वेदचं रुटीन रोजचंच असतं. वेदला रोज क्लासला दुपारी 2ला जातो. 2ला तर तो जातच नाही, 10-15 मिनटं तो लेटच जातो वेद. म्हणून त्याचे केस विसरायचे, मेकअप करायचा आणि मग जातो तो. तो लवकर आवरून जातच नाही, कारण की अजून त्याचा होमवर्क बाकी होता. तर बोलतो मी होमवर्क करेल आणि मग नंतर क्लासला जाईल. तिथपर्यंत 2:30 होतात आणि 2 ते 5पर्यंतच क्लास असतो वेदचा. कारण की मला पण जायचं होतं गुरुपीठला संध्याकाळी. रात्री आम्ही 1ला निघणार होतो, म्हणून म्हटलं चला हा गेला क्लासला की पटकन माझं पण आवरून घेईल. थोडं संध्याकाळचं जेवण पण लवकर बनवेल आणि लवकर आवरून मी पण लवकर निघेल आणि थोडासा आराम करेल. कारण की आम्हाला नवनाथ हलना पारायण सकाळी आमचं संडेला चालू होणार होतं 7 वाजता आणि रात्र पण जागरण होतं. म्हणून म्हटलं चला आपण लवकर आवरून लवकर थोडा वेळ झोपू तर हा क्लासला जातच नव्हता. याचा टाइमपास चालू होता. हा मला चिडवत होता सारखा, कारण की मम्मी ओरडेल तेव्हा मी जाईल क्लासला. त्याला ओरडायशिवाय हा क्लासला लवकर जात नाही. आता होमवर्क घेऊन बसलेला आहे. आता वाजले 2 वाजून गेलेले, 10-15 मिनटं वरती पण होऊन गेलेले, तरी पण हा क्लासला निघत नाहीये. आणि मला संध्याकाळी गुरुपीठला जायचं होतं. आम्ही जाणार होते सर्वजण आणि तिकडे पण खूप छान आहे, नवनाथ पारायण आहे, त्याच्यासाठी मी जाणार होती. 1 दिवसाचंच होतं. लगेच आम्ही संडेला रात्री रिटर्न होणार होतो. तर चला मी पण तिथली व्हिडिओ घेतली थोडीफार, ती पण दाखवते तुम्हाला गुरुपीठची. मग मी दाखवेल तुम्हाला, थोडी पुढे व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मी बसलेली, त्याच्यावर चिडल्यानंतर त्याने आवरलं आणि मग लवकर गेला क्लासला. मग माझी पण गुरुपीठची व्हिडिओ दाखवते मी. बघा स्वामी समर्थाचं खूप छान मूर्ती आहे, मस्त काचेमध्ये आहे ती मूर्ती, खूपच भारी आहे. आणि इथली थोडीशी बाहेर मध्ये एंट्री करताना व्हिडिओ घेतली मी, ती पण खूप छान आहे. आणि गुरुपीठला गेले नसतील तर नक्की जा, नक्की बघा. जय जय अलख निरंजन अलख, 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 जय जय अलख निरंजन अलख. खूप छान आहे. इथं पण आम्ही बसलेले होते, कारण की गर्दी नंतर खूप झाली. मग नंतर आम्हीच आधीच म्हटलं जागा सांभाळून घेतलेली होती. इथं छान बसलेले होते, मग थोडी व्हिडिओ घेतली. अजून पारायण, हे बघा नवनाथ पारायणचं आता ही मोठी पोथी आहे. ही मोठी पोथी चालू होणार होती सकाळी 7 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत चालू होणार ती. कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? बाय गाईज, कमेंट करा.